यूट्यूबवर खूप व्हिडिओ बघितले ॲव्होकॅडोचं झाड कसं लावायचं. चला म्हटलं आज ट्राय करू. परीची पण खूप इच्छा होती. आज आम्ही ॲव्होकॅडोचं झाड लावणार आहेत आणि आमच्याकडे आहे एक ॲव्होकॅडो, पण आमच्याकडे बीसुद्धा आहे वेगळी, कारण की आम्ही एक ॲव्होकॅडो आणला होता, त्याची एक बी उरलेली होती. तर तीच बी आज आपण इथं लावणार आहोत आणि बघणार आहोत काय होतं. तर मी एक कुंडी घेतलेली आहे आणि थोडं हे मातीमध्ये मिक्स करण्यासाठी देखील एक खत मिळतं, ते देखील आणलेलं आहे. तर पहिले माती चाळून घेतली, कारण की त्यात मोठे मोठे खडे होते, ते सगळे बाजूला काढून घेतले. आणि परीला देखील एक चांगली सवय लागली पाहिजे, झाडं प्लांट कसे करायचे, काय करायचे, सगळं काही कळालं पाहिजे. त्यामुळं हा सगळा अट्टाहास चालू आहे. हे बघा, हे मिक्स करून घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स झालं आहे. सगळं परीच्या हाताने देखील करायला लावलं आहे, जेणेकरून तिला पण सगळी काही माहिती झाली पाहिजे, कळालं पाहिजे. आणि ती आता दररोज सकाळी उठून बघणार आहे, झाड आलं आहे का, आलं आहे का, आलं आहे का. ती येईल नाही येईल पुढची गोष्ट राहिलेली आहे. तर बघूया काय होतं. तर आपण सगळी याच्यामध्ये माती मिक्स करून मस्तपैकी टाकलेली आहे आणि आता आपल्याला बी टाकायची. म्हटलं परीच्या हातानंच लावून देऊया, जेणेकरून तिला आनंद होईल. तर तिनं बी लावली आणि बी लावल्यानंतर ती त्या बी सोबत काय बोलतीये ते पण तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे लहान लेकरं असे पण बोलू शकतात, मला याचं नवल वाटतंय. तर ती काय बोलते ते तुम्ही ऐका एकदा. पप्पा, एक मला झाड द्या. देवाला प्रार्थना करून परीनं तर देवाला मागितलेलं एक झाड द्या म्हणून. बघूया काय होतंय. तर आमचं अशा प्रकारे आम्ही झाड लावलेलं आहे ॲव्होकॅडोचं. बघूया काय होतंय. तुम्हाला येणाऱ्या 4 दिवसांनी परत एक नवीन व्हिडिओ येईल. तोपर्यंत सगळ्यांना सबस्क्राईब करा आणि परत एकदा सगळ्यांना बाय बाय.